राजराजेश्वरी मैया की नमो पार्वती पते हर हर पुनश्च एकदा माँ भगवतीच्या चरणावरती नतमस्तक होऊन ते दुसऱ्या पुष्पाला आपण 7व्या दिवसाच्या दुसऱ्या पुष्पाला स्पर्श करतोय। सकाळचं एक पुष्प झालं, त्यामध्ये आपण आता ब्रेक घेऊन दुसऱ्या पुष्पाला स्पर्श करतोय। सुरत राजाचा भाव झाला आणि त्यानंतर देवी महात्म्याचं वर्णन केलेलं गेलं। माता भगवतीची आराधना कशी करावं ते सांगितलं गेलं। आराधना कशी करावं, देवी भगवतीला कसं आळवावं, त्या भगवतीचं अनुष्ठान मांडून रोज नित्यनेमाने तिची पूजा करावी। काम, क्रोध, लोभ, मोह, मत, महाराज याचा विचार सुद्धा मनामध्ये न आणून याच्यावरती जिंकावं। ते जिंकल्याच्या नंतर महाराज भगवतीचं अनुष्ठान मांडावं। एक छोटीशी सुपारी घ्यावी, एक नाणं घ्यावं, मूठभर तांदूळ टाकून त्याच्यावर नागवेलीचे पानं ठेवून ते नाणं ठेवून त्याच्यावर त्या सुपारीचा गणपती मांडावा। गणपतीचं आव्हान झाल्याच्या नंतर भगवान महादेवाचं आव्हान करावं आणि भगवान महादेवाचं आव्हान झाल्याच्या नंतर त्या भगवतीच्या कलशाची स्थापना करावी। त्या कलशामध्ये गंध, अक्षता, पुष्प, दुर्वा, पंचामृत, गंगाजल, सप्तमुद्रिका, सुपारी आणि नागवेलीचे 5 पानं आणि श्रीफळ याला लाल वस्त्रामध्ये गुंडून त्याच्यावर त्याची त्या धान्यावरती स्थापना करायची। देवीची आराधना कशी करायची ती कथा सांगतोय। आणि ते केल्याच्या नंतर महाराज माता भगवतीच्या नावाची जी ज्योत आहे ती ज्योत लावायची। त्याला आपण दिवा म्हणतो, ज्योत। आपल्यामध्ये महाराज जे अज्ञानकारक प्रकाश आहे त्याला दूर करून ज्ञानकारक प्रकाशाकडे नेणारी ती ज्योत आहे। आपल्याकडून जसं अनुष्ठान होते त्या भगवतीचं तसं करण्याचा प्रयत्न। त्या भगवतीची जोर जबरदस्तीने तुमच्यावर की तुम्ही 9 दिवस दोन्ही टाइम उपाशी राहा, नाही। देवावर भार घालू नये, वजो ते आपल्या देवावरती। मी उपासाचं महत्व तुम्हाला सांगितलं। चिंतन करा, स्मरण करा। एकाच उपासाची गरज आहे, बाकीच्या उपासाची गरज नाही। उद्याचा करा लागेल तर निरंकार, उद्या अष्टमी सर्वांनी करा, लहान लेकरापासून मोठ्या। ते तुम्ही 9 दिवस करता तो तुमचा भाव आहे, करा, मी तुम्हाला म्हणत नाही। त्या भगवतीच्या नावाची ज्योत लावा। ज्या प्रकारे तुम्हाला ज्योत लावता येते, कोणी धान्यावरती लावतात, कोणी कशी लावतात, त्याप्रमाणे आपण कापूर जाळतो घरात। तो कापूर नुसता खाली जाळायचा नसतो, त्याच्या खाली 4-5 धान्याचे दाणे टाकायचे, तांदूळाचे, त्यावरती कापूर जाळायचा। त्यावरती नंतर तो कापूर जाळायचा।
महाराज घरात कापूर करण्याने काय होतं, जे रोग प्रतिशक्ती महाराज, जे रोगनाशक आहे ती निघून जातो. त्याला आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो. त्या शक्ती निघून जातात. जे महाराज आपल्याला बंधनकारक आहे त्या शक्ती त्या कापूर जळल्याने आपोआप निघून जाते. कापुराच्या सुगंधाने महाराज घरामधलं वातावरण सुंदर बनते आणि अगरबत्तीच्या सुगंधाने वातावरण बळकते. मी सांगत का तुम्हाला देवीची आराधना कशी करायची. शास्त्र सांगते 6 वाजता घराच्या बाहेर तुळशीपाशी दिवा लावावा. ज्याला पहाटे 3 वाजता जाग येतं, पहाटे 3 वाजता समजून चला त्याचं शिवपुराणात वर्णन आहे. ज्याला 3 वाजता जाग येतं ना पहाटे, 3चा मुहूर्त हा शुभ आहे. समजून चला की देवाला काहीतरी त्याला सांगायचं असतं. ते भाग्यवान होणार जो 3 वाजता जाग येतो त्याला. देवाला काहीतरी सांगायचं असतं, त्याच्यातून काहीतरी करून घ्यायचं असतं. पण महाराज नुसतं जाग आल्यानं जमत नाही ना. 3 वाजता जाग येऊन करता का? मग 3 वाजता तुम्हाला जाग आला तर तेवढ्या वेळेस देवाचं नामस्मरण करा, कारण तो ब्रह्म मुहूर्त असतो, देवाची फेरी असते. 6च्या नंतर जेवू नये म्हणते शास्त्र सांगते. 6 वाजताच्या टायमाला दिवा लावायचा शास्त्र सांगते. मी नाही सांगत, माझ्या डोक्यातलं नाही. दिवाबत्तीच्या टायमाला 6च्या नंतर दरवाजामध्ये बसू नये. दिवाबत्तीच्या टायमाला आता किती सांगा, कधी केसही करतात बाया, दरवाजातही करतात. दरवाजात केसही करतात, काही करतात. लक्ष्मीचा वास असतो. 6 वाजता घराचे दरवाजे लावून कुठे जाऊ नये. त्याच्या घरात 9 दिवसाचं अनुष्ठान आहे, त्याने सुद्धा घराचा दरवाजा लावू नये. याचं वर्णन आहे तर शिवपुराणाचं. रात्री झोपेतून 3दा उठणे न पाणी पिणे याचंही वर्णन आहे. देवीची आराधना कशी करावी तर महाराज या काम क्रोधावरती महाराज विजय मिळवून त्या भगवतीचं चिंतन करावं. पहिल्या दिवसाची माळ अर्पण करायची, दुसऱ्या दिवसाची, तिसऱ्या दिवसाची, चौथ्या दिवसाची, 5व्या दिवसाची. अष्टमी झाली महाराज की 9मीला उपास सुटतात. बरं का? माता चंडी कालिकेचा घट अष्टमीला सुटतात. अष्टमी झाली का उपास सुटले, 9मी पासून तुम्ही बिंदास दोन्ही टाइम देऊ शकता. लगेच दशमी येते, त्याला विजयादशमी म्हणते. त्या दिवशी रावणाला आपलीकडे पेटवल्या जाते. यावर्षी फजितीच झाली. रावण म्हणते माया दसरा करा, गांधीजी म्हणते माया वाढदिवस करा. दोन्ही एकाच दिवशी. दोघातच पेटलं बा. मोबाईलवर दिसलं मला. गांधीजी म्हणते नाही, पहिला मेरा बर्थडे होगा फिर तुम्हारा होगा. अभी कैसे करें. 2 ऑक्टोबर आहे. 3 ऑक्टोबरची एकादशी आली, 4 ऑक्टोबरची द्वादशी आली, त्रयोदशी, पौर्णिमा आली, कोजागिरी. झाला काकडा चालू महिन्याभराचा. कसा पांडुरंगा प्रभात समयो पातला, प्रभात समयो पातला. वैष्णवाचा मेळा, वैष्णवाचा मेळा, पाणी दाटला. वैष्णवाचा मेळा, वैष्णवाचा मेळा, पाणी दाटला.
कोणाचा कोजागिरीपासून. तुमच्या गावात कधीपासून होते कोजागिरी? कोणाचा 6 महिन्याचा असते तर एकादशीपासून. या एकादशीपासून तर कार्तिकीची पुढची एकादश. कोणाचा कार्तिकी कोजागिरीपासून तो कार्तिकी. मग महिनाभर काकडाचा आनंद घ्या. पहाटे उठायचं. काकडा गावात फिरते तुमच्या? मस्त. आमच्या इकडे नाही जमत. आमच्या शहरात काकडा बाहेर फिरायला नेला का लोक दगड घेऊन येते. हो, 1-2 वर्ष फिरवलं आम्ही, पण आता आमच्या जागेवरच राहते. जागेवरच. लोक पूजा करायला तर नाही येत आमच्या शहरातले लोक. कसे आहे महाराज, सिटीतले लोक सुशिक्षित आहे. सुशिक्षित. आपण अडाणी, बरोबर मी त्या दिवशी सांगितलं ना, अडाणी लोकांमुळे आपली संस्कृती टिकून आहे. सुशिक्षित कामाचे नाही. याच्या बापाने पाहिलं नव्हतं पहिले, आता पाहू राहिले. पहिले जमिनीवर बसून जेवायचे, आता ते डायनिंग टेबल लागतं जेवायला. डायनिंग टेबलवर जेवतात सुशिक्षित लोक. काकडा घेऊन जायचो ना आम्ही. काकडा लहान लहान लेकरं घेऊन. जसं त्याला वाटत तमाशा वेगळा रस्त्यानं चालला, खदखद हसायचे. पूजा तर करायची नाही, पण बाया तोंड धुवत पुढे यायच्या काकडाचा. माय लहान लहान पुट्टे सकाळी उठले नाही, सातवीतच झोपून राहील तुझ्यासाठी. तू राक्षसी नाही, तुला किती राक्षसी नाही का? हा, म्हणजे लेकरं काही चांगले काम करते. आमची इकडची गोष्ट सांगतो, स्वतः डोळ्यानं पाहिजे. कायलेच मारायला उठते का मा एवढ्या थंडीत? कायलेच फिरते का? मोठे देवदेव करते. अहो आम्ही देवदेवच करतो. आम्ही देवदेव करतो, तू घरात खेळ खेळ करतो. असे तोंड घासत यायचे. मी अजूनही आठवतो मला ते दृश्य. असे लोक आहेत शिकितले. त्याला काकडाशी घेणं देणं नाही, त्याला कीर्तनाशी घेणं देणं नाही. हा, कथा ठेवली 2 वर्ष वाढदिवसाच्या निमित्त. कथा गावात घरापाशी स्वतः खर्च केला 1.5-2 लाख 2 वर्ष. हे तुमच्या आमच्याकडून जमा करून नेले. एवढंच नाही, अरे कसाबापाशी गाई जाते ना, त्या गाई स्वतःला तर राहण्याकरिता घर नाही, पण त्या गाई पकडून आणून ते पोचतो म्हटलं. त्याची कृपा आहे, काहीच कमी नाही. कसाबाच्या तावडीत जाणाऱ्या गाई छातीवर गोटा ठेवून पकडून आणून पोचतो. गाई पकडणं साधं नाही, जीव गमवा लागतं. जीव लायनाच्या मोठा करतो. फुट्यावर मेला तरी चालते, पण नाही तो कोणाला लागले कोणाला दान देतो. दुसऱ्याकडून महाराज काय आमच्याकडून पोचणं होत नाही, घेऊन जा, आणून द्या घरपोच. घेऊन येतो. आणि या भागवताच्या याच्या त्याच्या ग्रंथपूजनाचे पैसे त्याच्यातूनच चारा पाणी करतो. खोटं वाटते का? मी जरी दुसऱ्या ठिकाणी राहतो, माया गाय कोणा ठिकाणी तुम्ही येऊन पहा. आमच्या तिथं कलेक्टरले जागा मागत आहोत. कशाकरिता? गौशाळेसाठी. ओकांना ओपन प्लेस द्या. त्याचं तोंड नाही उघडून राहिलं. बिना कामासाठी त्यांना फपाड जागा दिल्या, तिथं डुकर झोपू राहिलं. गाईसाठी नाही देत आहे. काही काही हरामी लोक आहेत नाही देत. काही काही हिंदू धर्माचा विरोध करतात. मी लाईव्ह बोलतो, कोणाच्या बापाला भेट नसते. 2 द्याले भेट नाही, 2 खाली भेट नाही. आपलं काम तसं. आमची इकडं तर आमची तारीख घ्यायच्या पहिले भेटे. या माणसाची तारीख घेऊ नका, डायरेक्ट भेटतात. आपण डायरेक्ट बोलणार आहोत, आपल्याला जमत नाही कोणाच्या बापाचं खात. तुम्हाला गाईसाठी जागा मागायला गेलो, उलट लागत होते. उलट काय करतात? गाई पास करून देण्याकरिता पैसे घेतात. हे कुठे कापा, बिंदास कापा, तुमच्या घरच्या बाया कापा. सरळ भाषेत बोलणं आमची इकडची. काही हे गाई पास करून देतात. पास कत्तल खाण्याकरिता जाण्याकरिता. आपले लोक किती मूर्ख म्हणा. नका असं करू. थांबा. 2025 लागलं. या व्यासपीठावरून सांगतो, 2030 पर्यंत पहा तुम्ही काय होते. पहा, शब्द आहे गौरव महाराजचा. 30 पर्यंत लक्षात ठेवा. आणि 2030 मध्ये मला फोन लावला. अर्धी आपली दुनिया कुठच्या कुठे जाणार. मी नाही हे ग्रंथ बोलतो, तुम्ही ग्रंथ वाचा. बुक डेपो मध्ये जा, एखाद्या गोरखपूर याच्यामध्ये जा आणि तिथून ग्रंथ आणा.
भविष्यवाणी नावाचा ग्रंथ. लोक म्हणतात महाराज भविष्य खोटं होते, खोटं नाही खरं होते. आज महाराज गावोगावी महापूर आले, साध्या शेती गेल्या, घर गेले, तरी महाराज कालच्या न्यूज मध्ये समर्थ सद्गुरू शेगाव निवासी गजानन महाराज यांच्या संस्थेमार्फत पूरग्रस्तांना 1,11,00,000 रुपयाचं अनुदान देण्यात आलं. गजानन महाराजांच्या संस्था. महाराज पुढे याच्यापेक्षा महाभयंकर प्रलय आहे. माझ्या मतचं नाही सांगत तुम्हाला, मी ग्रंथातलं सांगतो. या देवी भागवतातही आहे. हा जो इथं ग्रंथ आहे, हा या कापडामध्ये बांधलेला याचा ज्याच्यापाशी हा मुक्कामी राहते, हा खोलून वरचा, पूर्ण खोलून वरचा. अजून एका ग्रंथाचं नाव सांगू, त्या ग्रंथात तुम्हाला पाहायला भेटत. सरळ नाही, मूळ भागवत जे श्लोकार्थ भागवत आहे ना, मूळ हे माझ्या ग्रंथात आहे इथं बंधू. या मूळ भागवताचे 2 ग्रंथ वाचा आणि त्याच्यात आपल्या सृष्टीविषयी का लिहिलाय मग मला सांगा. 30-32 पर्यंत पाहा तुम्ही. आपण वाचलो 30-32 पर्यंत, 2030-32 पर्यंत. साधू संतांना लिहिलेले हे वाङ्मय खरी ठरणार आहे, खोटं नाही होणार आहे. त्या देवी भगवतीची आराधना करायची, त्याचं वर्णन केलं महाराज. त्यानंतर त्रिशराने तपश्चर्या केली आणि त्रिशराने तपश्चर्या केल्यानंतर त्याचाही वध केला, त्यालाही मारून टाकलं. आणि त्रिशरा झाल्याच्या नंतर महाराज रुद्रासुर याला तपश्चर्या केली. कोण? रुद्रासुर याने तपश्चर्या केली. राजा जनमेजय कथा श्रवण करतो आणि वेदव्यासजी ज्यावेळेस वेदव्यासांनी सांगितलं म्हणे राजा जनमेजय, अरे ज्यावेळेस वेदपाठा करिता वेदपाठ चालू होता तेव्हा ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन चालू होतं. स्वस्ती वाचन चालू असताना स्वस्ती वाचन करून घेतलं त्यांच्याकडून आणि नंतर जो रुद्र होता या रथात बसून कुठे गेला तर हा इंद्राचा वध करण्यासाठी, इंद्राच्या वधाच्या हेतूने तो निघून गेला. एवढंच नाही महाराज, त्याच्या साथीला अनेक त्या ठिकाणी बलवान असे दैत्य आले. अनेक असे बलवान दैत्य आले. महाराज इंद्राला ही गोष्ट समजली. ज्यावेळेस इंद्राला ही गोष्ट माहित झाली, त्या ठिकाणी अनेक देव देवता त्या ठिकाणी महाराज आले आणि त्यांनी पाहिलं डोळ्याने की म्हणे हा आता अपशगुन आहे. तेव्हा इंद्राला चिंता पडली, हा अपशगुन आहे म्हणे. काही काही गोष्टीचा महाराज अपशगुन, लोक मांजरीला अपशगुन ठरवतात. मांजर आडवी गेली तर अरे ती मांजर मुकी आहे, तिला काय समजते? मांजरीची कथा काय तुम्ही बघितली? मांजर आडवी गेली की काम शुभ होत नाही म्हणते, असं म्हणणार का तुमच्या लोकांचं? मी तर नाही म्हणत. या बाकीच्या गोष्टी, ज्या गोष्टी महत्वाच्या असते त्या सोडून देतो, भलत्याच गोष्टीकडे आपण लक्ष देतो. अरे मांजर आडवी, अरे त्या मांजरीनं कोणा रस्त्यानं जावं तुम्ही सांगा? त्या मांजरीनं तरी कोण्या रस्त्यानं जा? साप रस्त्यानं चालत असते, संध्याकाळी जर सर्पाला बाहेर निघायचं असलं तर तो निघतो त्याच मार्गाने वापरत जातो. कसा जात असं सांगा महाराज? साप संध्याकाळी ज्या रस्त्याने निघतो ना त्या रस्त्याने तो लाळ काढत जातो आणि ती लाळ संध्याकाळी अंधारात चमकते आणि त्याच लाळीने तो परत आपल्या मार्गावरती वापरत जातो. वास्तविक सर्प हा कोयला असतो, आंधळे असतो बरं का, त्याला दिसत नाही बरोबर.
आंधळा का झाला तर महाराष्ट्राला श्रापित आहे तो. गर्भवती स्त्रीला कधीच सर्पदंश करत नाही, कधीच नाही, श्रापित आहे. महाराज तिकडे गुजरात मध्ये गोगाजी म्हणून आहे, आपल्या इकडे आहे ते संत, फार मोठी कथा आहे. अपशगुन नाही महाराज, मांजर आडवी गेली, तिनं त्या बेचारीनं कोण्या रस्त्यानं मांजर आडवी गेली तर काम बघते म्हणते. अरे मी 100% सांगतो, अशा 10 मांजरी जाऊ द्या, तुमचं काम सक्सेस होईल. काही नाही करायचं, फक्त 2-4 सेकंद त्या ठिकाणी थांबायचं, नंतर चाललं जायचं. महाराज अर्जुनाने भगवान कृष्णाला गीतेमध्ये विचारलेला एक प्रश्न आहे. म्हणे देवा, अरे ही मांजर आहे, ही मांजर त्याच तोंडानं दूध पिते, त्याच तोंडानं आपल्या पिलाला या काठून उचलून त्या काठून नेऊन टिकते, मग त्याच तोंडानं उंदर का खाते? म्हणे पार्थ, अरे त्याचं उत्तर असं आहे, तीच मांजर आहे, तीच तोंड आहे, तीच दात आहे, तिचेच पिल आहे. महाराज ते पिलं तिचे आहे म्हणून ते तिच्या पिलाला काही करू शकत नाही. तिचं पिला तिचे पिलाचं रक्षण करण्याकरिता ती दूध पिते आणि मग मात्र ती आपल्या पिलाला, या जागी काहीतरी आपल्या पिलाला धोका आहे म्हणून त्या जागेवरून त्याच दातानं त्याच पिलाला उचलून दुसरीकडे ठेवल्या जाते. पण तीच मांजर त्याच दातानं उंदीर जरी दिसला तर त्याला जीवन मारते. त्याचा सांगण्याचं तात्पर्य असं होते महाराज, कधी कधी माणसाचं मन हे विचलित होतं. कधी असं वाटतं की कथेला जा, कधी असं वाटते की घरी राहा. म्हणून मांजर जर आडवी गेली तर अक्षय करून शकू नका. अरे असे मांजर 10 आडव्या गेल्या तर काही होणार नाही, पण एवढा मोठा सत्याचं नियोजन आहे, याच्यामध्ये एखादा माणूस जर आडावाला तर बंद सप्ता बंद पडते. सगळ्यात बदमाश कोण? अक्षय होणी कोण? मान. इंद्राला चिंता पडली. महाराज कथा सांगतो म्हटलं तर कथा होत नाही हो. कथा तर एवढ्या सांगूशा वाटते, एकदा सांगता जर लीन लागली तर थांबत नाही, तर करता काय? इंद्राला चिंता पडली म्हणून आता इंद्र स्वतः महाराज बृहस्पतीला म्हणते, देवा, कारण बृहस्पती कोण? देवाचे गुरु.
यावेळी म्हणणे आता मला मी थोडंफार व्याकुळ हो, माझी मनस्थिती जाग्यावर नाही, मनस्थिती बघितलेली आहे. त्यावेळेस बृहस्पतीने, देवगुरु बृहस्पतीने सांगितलं म्हणे, इंद्रा काय करावं बरं आता, तू हे काय कार्य केलंय? अरे त्या निपुराद मुनींना मारण्याने तुला काय प्राप्त झालं? अरे कुठलंही कार्य करायचं असलं तर विचारपूर्वक करावं, कारण आपल्या हाताने झालेला पाप पुण्याचा महाराज फळ हे सर्वांना भोगावं लागतं. आणि कुठलंही महाराज असं कार्य करायच्या पहिले विचार करावा मनामध्ये. आपण काय करतोय, काय खातोय, काय वागतोय, काय बोलतोय, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मला जो परपीडा करतो त्याला कधीच सुख प्राप्ती होत नाही. तो महाराज लोभाला आणि मोहाला बळी पडून जातो. त्यानं जर महाराज हत्या केली असेल तर त्याच्या पापाचं फळ त्याला भोगावं लागतं. आणि तो आता पुढे उभे राहिलेला भय आणि ह्या तत्वास्थ पुत्र म्हणजे उत्र, त्याचा मुलगा काय तत्वास्थाचा वृत्र नावाचा, वृत्र व खालतून उकार आणि त्र, हा ज्यावेळेस जन्माला आला तेव्हा महाराज हा अवैध होता. आणि तोच आता वृत्रासुर दैत्य घेऊन इंद्राचा वध करण्याच्या हेतूने निघाला. बृहस्पती हे सांगत आहे की अरे तो मोठा असताना तो आता मोठा कोलाहल झाला. कोलाहल म्हणजे राजाच, कारण गंधर्व, किन्नर, मुनी, यक्ष हे सुद्धा महाराज आता आपापलं घर सोडून पडायला लागलेले आहे. मोठा झाला तो, त्याला भयभीत होत आहे लोक. आणि इंद्र सुद्धा महाराज इकडे एवढा चिंतेत पडला. इंद्राने आपल्या सेनाला सांगितलं, अरे जा सेना आपली एकत्र करा. वसुगण, रुद्रगण, अश्विद्रय, आदित्यगण, पुषा, भग, वायू, कुबेर, वरुण, यम सर्वजण महाराज आपापल्या आपतासह विमानावर मध्ये बसून युद्धासाठी निघत आहे. इंद्र महाराज स्वतः ऐरावत नावाच्या हत्तीवरती बसून युद्धाकरिता निघाला. बृहस्पती पुढे निघाले आणि नंतर देव सुद्धा सर्व सज्जन होऊन त्या युद्धाकरिता निघाले. तेव्हा त्यांनी आपली जी विशाल सेना सोबत घेऊन महाराज मनसुनावरती आले आणि तिथं उत्तर तटावरती येऊन थांबले. आणि त्या त्रिशिराचा महाराज त्याने तपश्चर्या केली. तपश्चर्या महाराज त्याने देवीचं वरदान झालं. आणि महाराज त्यानंतर मृतासुराचा वध केला गेला. आणि मृतासुर मारल्याच्या नंतर महाराज देवीने त्याला वरदान दिलं. त्यानंतर महाराज नहुषाला इंद्रपद प्राप्ती झालं. आणि नहुषाला इंद्रपद प्राप्ती झाल्यावर नहुषाचं त्याला गर्व झालं, म्हणून महाराज त्याचं पतन केलं. आणि पतन केल्याच्या नंतर त्याला महाराज त्यानंतर राजा जनमेजयाने काही जी आपली सृष्टी आहे या सृष्टीविषयी महाराज चंद्रवंशी आणि राजवंशी हे विचारलं. याच्यातील महाराज प्रश्न विचारले.
राजा धनंजय. सांगा म्हणे आता सूर्यवंशी आणि चंद्रवंशी आणि राजवंशी सांगा, याच्यात कोण उपासक आहे? त्यावेळेस महर्षी व्यासांनी सांगितलं म्हणे, राजा, अरे ज्यावेळेस भगवान विष्णूच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ना म्हणे, त्यावेळेस ब्रह्मदेवाने भगवती महादेवीची कठीण आराधना केली, कठीण तपश्चर्या केली. तेव्हा माता भगवतीने दिलेल्या वरदानामुळे ब्रह्मदेवाने सृष्टी करण्यासाठी समर्थ बनले की आता मी सृष्टीची उत्पत्ती करीन. त्यानंतर महाराज मानवी सृष्टीच्या बाबतीत असमर्थ राहिले, कारण ते मानवी सृष्टी. म्हणून महाराज ब्रह्मदेवाने श्रेष्ठ असलेल्या लक्षणांनी महाराज त्या ठिकाणी युक्त अशा मानसपुत्रांना उत्पन्न केलं. मानसपुत्रांना सृष्टीपाकाची उत्पत्ती झाली. याचं वर्णन भागवतात सुरुवातीला आहे, देवी भागवतात नंतर सुरुवातीला याच्यामध्ये थोडंफार थोडक्यात मानसपुत्रांची उत्पत्ती केली ब्रह्मदेवाने. पाबर आपली उत्पत्ती पाकशी आहे ना. मानसपुत्राची उत्पत्ती केली. त्यामध्ये मला सर्वात पहिले मरीची. कोण? मरीची. त्यांच्या वंशात कश्यप. कोण? त्यांच्या वंशामध्ये कश्यप झाले आणि त्यांचा विवाह लग्न दक्ष प्रजापतीच्या ज्या 13 कन्या होत्या त्या 13 कन्या बरोबर झाला. देव दानव यक्ष सर्व पक्षी पक्षी सर्व हे त्यांच्यापासून उत्पन्न झाले. कोणापासून? ज्यांचा 13 कन्याशी विवाह झाला त्यांच्यापासून हे कोण झाले? दानव यक्ष सर्प पशु पक्षी हे त्या 13 पासून उत्पन्न झाले. म्हणून त्या सृष्टीला कश्यपी सृष्टी म्हणतात. कश्यपी सृष्टी. मी तुम्हाला कथा सांगतो, बाकी जर समजलं चालते, हे कथा समजून घ्या. कोणी विचारलं आपली सृष्टीची उत्पत्ती कशी झाली असं सांगा. आणि मग महाराज देवांमध्ये सूर्य झाले, त्यांना विवासवन म्हणतात. त्यानंतर महाराज विवासवनाचा पुत्र वैवस्व म्हणून झाला. आणि महाराज या म्हणून या नावाने ते ओळखल्या गेले. त्यानंतर त्यांचा सूर्यवंशाची वृद्धी करण्यामध्ये इक्वाक्षु झाले. कोण? इक्वाक्षु. ते महाराज 9 भाऊ. 9 ते 9 भाऊ होते. आणि महाराज असे इक्वाक्षु नाभाग, नंतर नाभाग झाल्याच्या नंतर ध्रुव शरीर नरियंत प्रांशु ध्रुव करुष आणि वृषभन हे 9 प्रसिद्ध होते. त्यामधील महाराज शर्यतीचा मुलगा अनर्थ आणि त्याची मुलगी सुकन्या ही बघण्याकरिता महाराज अतिशय सुंदर होती. नंतर त्या नगरापासून थोड्या अंतरावर मानस सरोवरामध्ये श्रेष्ठ असा एक सरोवर होता. त्याला आपण सरोवर म्हणतात किंवा सरोवर पंप म्हणतात. पंप सरोवर सुद्धा म्हणतात. पंप सरोवर म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आहे. सुंदर असा सरोवर होता. आणि या सरोवरामध्ये सुंदर ते सरोवर वृक्षवल्लीनी महाराज भरलेला होता. सुंदर महाराज सुगंधी फुलं त्या ठिकाणी. आणि त्या सरोवरामध्ये कोण राहत होते? पाही कथा कुठून कुठं चालली.
चंद्रवंशी, राजवंशी, रघुवंशी. ऐका, त्या सरोवरामध्ये चवन्य ऋषी राहत होते. चवन्य महर्षी म्हणतात त्यांना, चवन्य. त्या सरोवरामध्ये चवन्य महर्षी तप करायचे. बरेच वर्ष महाराज त्यांची समाधी लावून बसल्यामुळे त्यांच्या समाधीवरती वेलांनी, जे वेल होते त्याची जाळी बनली समाधीवर. वेल कुंपली महाराज त्या समाधीला. त्या वेलामुळं ती त्यांची समाधी ती झाकली गेली. ती समाधी झाकली गेली. त्यावेळेस शर्यतीचा मुलगा, शर्यतीची मुलगा झाला तिला, त्याची बहीण म्हणजे शर्यतीची मुलगी सुकन्या त्या ठिकाणी फुल तोडण्याकरिता आली की जावं देव कार्यासाठी फुलं गोळा करावी. ज्याप्रमाणे गणपती बसला ना आपण कसं सकाळी लोकांच्या घराच्या दरवाजा समोरचे फुलं तोडायला जातो, माहित नाही पडलं पाहिजे म्हणून अंदाजे जाऊन फुलं तोडून आणतो. घरची बाई उठते, माय फुलं कुठे गेले, नेले बाई, कोण नेले तो माहितच नाही. गणपती बसल्या त्यात बाया असन बाप्पा असंही करत असते का आमच्या घरच्या देवाला फुलं ठेवलेले निकाल नेले गणपती बाप्पाले. ही सुकन्या फुलं तोडण्याकरिता गेली महाराज त्या सरोवरात. तिला वारुड दिसलं. त्या वारुडामध्ये 2 तेजस्वी मणी दिसले. तिला असं वाटत होतं या वारुडामध्ये तेजस्वी मणी असावं. मग महाराज तिने तो काटा घेतला आणि त्या काट्याने ते खोडून पवरा गेल्या टोकावर. पण महाराज ते चमकणारे 2 मणी होते ते त्या चवन्य महर्षीचे डोळे होते. बघा, चालत असताना एक प्रश्न केलेला आहे अर्जुनाला भगवंताने. तुम्हाला श्लोक सांगितलं समजणार नाही, त्याचा अर्थ सांगतो. अरे रस्त्याला चालत असताना रस्त्यामध्ये काटा असतो. अर्जुन म्हणतो देवा चालत असताना पायामध्ये काटा रुतला, काय करावं? त्यावेळेस कृष्ण परमात्मा उत्तर देतो, अर्जुना अरे हे पार्थ, अरे तो काटा त्याच्या जागेवरती बरोबर होता, आपण त्याच्यावरती पाय दिला. काटा काट्याच्या जागी बरोबर होता ना, काटा का आपल्यापाशी आला का? नाही, आपण त्याच्यापाशी गेलो. आणि मग महाराज काही कामासाठी देव आपल्यापाशी येणं का? भले आपल्याला देवाकडे पाशी जावं लागतं, तेव्हा काही देव आपल्यापाशी. काही काहीची छाती ताणून असते, मला काही घेणदेण नाही देवाचं, देव येत महापाशी. देव त्यापाशी येते पण केव्हा? तुला देव डायरेक्ट देवाज्ञाच करते. मग पत्रिकेत लिहितो या दिवशी या माणसाला देवाज्ञा झाली. देव येतो त्यापाशी केव्हा? डायरेक्ट देवाज्ञा करायला. चल रे बाबू आता वैकुंठात, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम. महाराज तिने ते काटा घेतला आणि ती त्या टोकावरती खोरून पाहत आहे. खोरत असताना चवन्य मुनीच्या डोळ्यांना महाराज थोडासा त्रास झाला आणि त्रास झाला, इजा पोचली महाराज. ती अंधारे झाले, अंध झाले काटा खोरल्याने. त्यांना त्रास झाला, त्यांना राग आला आणि त्यांनी महाराज श्राप दिला तिला.
श्राप दिला आणि राजा आणि त्याच्या सैनिकांना मलमूत्र अवधराचं दुःख उत्पन्न झालं आणि मंत्र्या सकल महाराज राजा सुद्धा त्यापासून वाचला नाही. श्राप दिला. राजाने विचारपूस केलं म्हणे हे दृष्ट कृत्य कोणी केलं कोणी केलं. अरे महर्षी चौऱ्याहत्तर त्यावेळेस तप करत होते. अरे ते अग्निप्रमाणे तेजस्वी झाले होते. त्यांना कोणी त्रास दिला. अरे ते जानता अजंता कसे का असे ना पण आता त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागणारच आहे. कारण महाराज महर्षीचं तप चालू होतं. आपल्या वडिलांना अतिशय काळजीत पाहून महाराज त्या सुकन्येने घडलेली हकीकत राजाला सांगितली आणि राजाला सांगितल्याच्या नंतर महाराज तो श्राप कोणाला लागला होता तिच्या वडिलांना. आणि वडिलाला सांगितली. वडिलाला ते काळजीत पाहून महाराज ती सुकन्येने राजापाशी गेली आणि राजाला सांगितलं म्हणे. राजा दुःखी झाला आणि दुःखी अवस्थेतील महाराज चवन्य मुलीकडे गेला आणि चवन्य मुलीकडे गेल्याच्या नंतर त्याने नम्रपणे आदर नमस्कार केला आणि सांगितलं म्हणे देवा महर्षी अहो या पोरीकडून खेळता खेळता झालेली चुकी कबूल करा आणि तिला क्षमा करा. क्षमा मागितली महाराज. तेव्हा मुनी म्हणाले अरे मी म्हणजे माझ्या स्वभावामध्ये शांत आहे. माझ्या स्वभावात मी शांत आहे. पण अरे अशा या वृद्ध अवस्थेमध्ये मी आता आंधळा झालो. माझा आधार कोण बनेल. मी आंधळा झालो. मला सहकार्य कोण करेल. अरे माझी सेवा कोण करेल. जा म्हणे मी तिला क्षमा केले. जा म्हणे तू तिला सांग आता की मला मदत करा. मी आंधळ झालो. वृद्ध पण आहे. तेव्हा राजाने लगेच मान्य केलं आणि सुकन्येचा विवाह महाराज चवन्य मुनीशी करून दिला. कोणाशी. जिने काट्याने डोळे फोडले ते आंधळे झाले त्याच चवन्य महर्षीशी सुकन्येचा विवाह लावून दिला. महर्षी चौबर महाराज सुकन्येच्या प्राप्तीमुळे प्रसन्न झाले. राजाने जो हुंडा देऊ केला होता तोही घेतला नाही आणि आपले सर्व दागिने वस्त्रांचा त्याग करून महाराज राजकुमारीने मुनी पत्नीचा वेश धारण केला आणि त्या वेशामध्ये आपल्या कन्येला पाहून राजाला खूप वाईट वाटलं. नंतर आपली कन्येची अनुमती घेऊन तो आपल्या परिवारासह आणि मंत्र्यासह त्या ठिकाणी परतला. राजाने सुद्धा त्याला तोच राजा कोणाची मुलगी शर्यती. त्याने सुद्धा सगळं राज्य सोडून दिलं. आणि सुकन्या आपल्या पत्नी सोबत आनंदामध्ये मग्न झाली. त्यानंतर महाराज चवन्यांना पुरुषाची प्राप्ती करून दिली आणि पुरुषाची प्राप्ती झाल्याच्या नंतर अश्वजित यांना सोमपान उपलब्ध करून दिलं आणि सोमपान उपलब्ध करून दिल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी व्यासजी सांगतात की राजा शर्यतीला त्याची पत्नी चिंतायुक्त होऊन म्हणाली म्हणे महाराज आता पुढे रेवतीचा विवाह लागणार आहे. आता ही रेवती पासून एक कथाने सांगतो मी तुम्हाला पद्धतशीर कुठून कुठपर्यंत जाते. शर्यतीला त्याची पत्नी चिंतायुक्त होऊन म्हणाली म्हणे महाराज
माझ्या कोमल कन्येला तुम्ही एका म्हाताऱ्याला दिलं, एका म्हाताऱ्याशी लग्न लावून दिलं. अहो तिचं काही मन तुम्ही बघितलं. जा म्हणे आता तुम्ही तिला दिलंच तर तिच्या घरी जा आणि तिचं संसार कसा चालू आहे हा बघून या. जा म्हणे. तेव्हा राजा आपल्या राणीसोबत आपल्या कन्येला भेटण्याकरिता निघालेला. देवप्रमाणे सुंदर अशा आलेल्या युवकाला पाहून प्रथम त्याच्या आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. महाराज सुंदर असा बालक होता. म्हणून त्या राजाला आपल्या मुलीची महाराज वेगळी चिंता वाटायला लागली. तेव्हा सुकन्येने आपल्या पित्याचं मन ओळखून त्यांना विनंती केली. म्हणे बाबा अहो स्वतःच तुम्ही या युवक चवन्य मुलींना विचारून खात्री करून घ्या म्हणे हे कोण आहे तर. त्यानंतर महाराज राजा आनंदाने वनामध्ये गेला. त्यानंतर महाराज त्याला आनंदाने वंदन केलं, नमस्कार केला आणि चवन्य ऋषीकडून घडलेली हकीकत ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर आनंद झाला. मग चवन्य म्हणाले राजाला मी वचन दिल्यामुळे तू आता तयारीला लाग. मी तुझा यज्ञ करीन आणि यशस्वी करीन आणि इंद्र रुद्र म्हणजे जो इंद्र आता त्या ठिकाणी रुष्ट झालेला आहे, नाराज झालेला आहे, तर मी आपल्या तपोबलाने त्याला शांत करीन. आणि राजाने सांगितलं. मग राजाने प्रसन्नतेने महाराज त्या ठिकाणी यज्ञाचं सामग्री आणली आणि यज्ञ करण्याचं मान्य केलं की मी यज्ञ करणारे आहे त्यांच्यासाठी. आणि त्याने आपल्या श्रद्धेने त्या ठिकाणी त्या यज्ञाची तयारी केली आणि तयारी केल्याच्या नंतर त्याने एका यज्ञशाळा बनवलं गेलं यज्ञ करणाऱ्याला. आणि महाराज यज्ञशाळा बनवली आणि यज्ञशाळा बनवल्याच्या नंतर त्या ठिकाणी वशिष्ठ प्रभूती आणि अनेक अशा महर्षीगणांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि सर्व व्यवस्था पूर्ण झाल्याच्या नंतर चवन्य ऋषी राजा शर्यतीकडून महाराज यज्ञाचा आरंभ केला. आणि यज्ञाचा आरंभ केल्याच्या नंतर या यज्ञासाठी इंद्र देव सगळेच आले. आणि आल्याच्या नंतर सोम आणि पाण्याच्या इच्छेने त्या ठिकाणी अश्विन कुमारालाही बोलवलं. अश्विन कुमारही त्या ठिकाणी आले. आणि पण जेव्हा महाराज महर्षी चव्हाण अश्विन कुमारांना सोमरस द्यायला लागले, सोमरस देत असताना तेव्हा इंद्राने त्यांना थांबवलं. म्हणे थांबा. इंद्राने थांबवलं आणि महाराज चवन्य ऋषी इंद्राला म्हणाले अरे हे सूर्यपुत्र सोमपाला अनधिकारी कसे आहे म्हणे सांग आता. अरे हे सूर्यपुत्र आहे आणि याला सोमरस द्यावं लागेल. हे त्यांचे अनधिकारी कसे आहे सांग म्हणे, ते सिद्ध करून दे. मग म्हणे सिद्ध करून देतो. मी जो हा खटोपटा केला आहे ना म्हणे, ही एवढी जे गडबड केली आहे, ही एवढी धावपळ जी केली आहे कशाकरिता केली आहे. अरे राजा शर्यतीला करायला सांगितला हा यज्ञ मी, आणि तो यांना सोमरस पान करण्याचा अधिकार देण्यासाठी केला आहे, लक्षात ठेव. त्याच वेळेस इंद्र म्हणाला मूर्खा, अरे हा अधिकार प्राप्त करू शकणार नाही, माझी हरकत नाही, माझी काहीच हरकत नाही म्हणे. पण मात्र तुम्ही जर हे कृत्य कराल तर मी आताच याच ठिकाणी म्हणे तुमचं शिरछेद करेन, याच ठिकाणी धडापासून शिरछेद करणार. महाराज इंद्राचा अट्टहासाचा राग बघितल्याच्या नंतर चवन्य ऋषीने अश्विन कुमारांना सोमरस वाटून दिला, विधीपूर्वक प्रदान केला त्यांना तो सोमरस. तेव्हा इंद्राने आपलं काय केलं, इंद्राने
अति असं दिव्य चमकणारं जे वज्र होतं ते महाराज चवन्नावरती सोडलं गेलं. इंद्राचं वज्र होतं ते चवन्न ऋषीवरती सोडवलं गेलं. पण महाराज त्या दिव्य वज्रालाही चवन्न ऋषींनी स्तंभित करून टाकलं. नंतर त्यांनी इंद्रवधासाठी एक हवन केला. तो होम महाराज विधीपूर्वक पार केला आणि एक अति बलवान मद नावाचा दैत्याकार महाराज त्या ठिकाणी आकृती त्यांच्या मदतीला आली. ती आकृती मदतीला आली आणि ती आकृती महाराज इंद्रावर त्यांनी झडप घालण्याकरी पुढे येऊ लागली. पुढे येत असतात तेव्हा महाराज त्या भीतीने सर्व महाराज त्या ठिकाणी गडबडीत झाले आणि इंद्राने त्याच्यावर प्रहार करायचं ठरवलं की आता आपण याच्यावरती धावून जायचं. पण महाराज त्यांनी हाताची स्तंभित त्यामुळे जगाचं ते हालत नव्हतं. म्हणून त्याने काय केलं तर भगवंत देवगुरु बृहस्पतीचं स्मरण केलं. देवगुरूचं चिंतन केलं बृहस्पतीचं आणि बृहस्पती त्या ठिकाणी आले आणि इंद्राला सांगितलं म्हणे इंद्रा अरे या राक्षसाचं मरण या ब्रजाने होणार नाही म्हणून तू लवकर आता चवन्य महर्षींना शरण जा. त्यांच्याशिवाय कोणता उपाय नाही. इंद्राला महाराज भय वाटलं आणि इंद्र चवन्य ऋषीच्या पाया पडला. म्हणे महर्षी मला माफ करा. क्षमा मागितली. क्षमा मागितली महाराज. मी तुमची आज्ञा पाळी. तुम्ही जे म्हणाल मी ते करा. तेव्हा महर्षी चवन्नाने आपला क्रोध शांत केला आणि इंद्राला आश्वासन देऊन स्त्री मथुरा दूध आणि शिकार याच्यापासून स्थानी मदाच्या राहण्याची अवस्था केली. अशा तऱ्हेने महाराज तो सूर्यपुत्र अश्विन कुमारांना सोमपानाचा अधिकार मिळावा. त्यांना अधिकार प्राप्त करून दिला. राजा शर्यतीने आपल्या नगरात परतला आणि त्याचा पुत्र आनंदीचा नातू रेवतक होता. त्याला नातू झाला. त्याचं नाव होता रेवतक. महाराज शत्रुजिताने रेवताने समुद्राच्या मध्यभागी ऊस खाली जाऊन नावाची नगरी त्या ठिकाणी बनवली आणि त्या ठिकाणी महाराज राहायला लागला आणि राहत असताना त्याच ठिकाणी त्याने आपले शासन चालवलं. त्यानंतर त्यांना 100 पुत्रामध्ये ज्येष्ठ पुत्र कुकुतमी हा होता आणि महाराज आणि कन्या होती. तिचं नाव होतं रेवती. त्या कन्येचं नाव होतं रेवती आणि तिच्या आता रेवती लग्नाच्या एवढी झालेली आहे म्हणून आता हिच्याकरिता मुलगा पाहावा. हिच्यासाठी वर शोधण्यासाठी राजा ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाकडे गेला. व्यासांनी सांगितलं अरे राजा रेवतक हा ब्रह्मदेवांना भेटला आणि त्यांनी आपल्या कन्येसाठी वर कोणता योग्य आहे ते विचारलं. म्हणे आमच्या पोलीचं लग्न आहे. तुम्ही सांगा मुलगा कसा हवा. कोणता मुलगा योग्य राहील. ब्रह्मदेवाने सांगितलं राजा तू जे जे राजपुत्र वर म्हणून शोधशील म्हणे पाहिले आहेत ते सर्व त्यांच्या बालवासह नाश पावले आहेत. तसेच तुझ्या वंशामध्ये सर्वांचा नाश झाला रे म्हणे. एवढंच नाही रे तुझी सगळी नगरी दैत्यानं भ्रष्ट केली. आता चंद्रवंशी विषय राज्य आहे आणि मथुरा आणि तिच्या आसपास प्रदेशामध्ये ती सुद्धा बाळगवली आहे. अरे त्याच उग्रसेनाचा पुत्र कंस देवांचा शत्रू बनला.